भारत पाक सामन्याला विरोध केला जातोय। शिवसेना उभाटा पक्षाकडून कुंकू केंद्र सरकारला पाठवण्यात येणार आहे। निष्पाप नागरिकांना मारणाऱ्या दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या पाकसोबत क्रिकेट सामना कशासाठी असा सवाल यावेळी शिवसेना उभाटाकडून विचारण्यात आला। आज या गोष्टीला तुम्ही पाहिलं तर स्वतः प्रधानमंत्री पंतप्रधानांनी या गोष्टीचं हे केलं होतं की खून और पाणी एक साथ नाही बह सकते। म्हणजे पाणी हा या क्रिकेट वगैरेचा फार वरचा भाग आहे की पाणी हे जीवनावश्यक आहे, परंतु आपण त्या इथपर्यंत जाऊ शकतो की या पाकिस्तानबरोबर इथपर्यंत संबंध नको। मग अचानक डायल्युशन या क्रिकेटच्या बाबतीमध्ये का होतं? मग क्रिकेट खेळण्यासाठी काय वेगळी उद्दिष्ट आहेत? असं वाटतं ह्या ज्या मॅच खेळल्या जात आहेत ते पंतप्रधान मोदींना अंधारात ठेवून हा निर्णय झालेला आहे। असं वाटतं ह्या ज्या मॅच खेळल्या जात आहेत ते पंतप्रधान मोदींना अंधारात ठेवून हा निर्णय झालेला आहे। मी सिंदूर सगळ्या महिलांनी इकडे सिंदूरची पाकिटं आणली आणि आम्ही एक डबा बनवला होता, त्याच्यात ही सिंदूरची पाकिटं टाकली आणि हे अख्खा बॉक्स आम्ही खासदार अनिल देसाई यांच्याकडे दिला, कारण दिल्लीला जाऊन तो सिंदूर त्यांनी मोदींना सुपूर्द करावा आणि ऑपरेशन सिंदूर ते विसरले आहेत तर त्याची त्यांना परत आठवण करून द्यावी आणि ह्या ज्या पाकिस्तान बरोबर आपण ज्या मॅचेस खेळतोय त्या कुठेतरी थांबवाव्यात। मुंबईतल्या कांदिवली आणि बोरिवलीमध्येही शिवसेना उभाटा पक्षाकडून आंदोलन करण्यात आलं। यावेळी टीव्ही फोडून निषेध व्यक्त करण्यात आला। मुंबईतल्या कांदिवली आणि बोरिवलीमध्येही शिवसेना उभाटा पक्षाकडून आंदोलन करण्यात आलं। यावेळी टीव्ही फोडून निषेध व्यक्त करण्यात आल्याचं आपण बघतोय। रुक जाओ जब तक तर भारत पाक सामन्याविरोधात डोंबिवली शिवसेना उभाटा गटाकडून आंदोलन करण्यात आलं। उभाटा पक्षासोबत मनसेनंही रस्त्यावर उतरून पाकिस्तान आणि मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी केली। हातात सिंदूरच्या डब्या घेऊन कार्यकर्त्यांनी मोदी सरकारचा निषेध केला। तर पुण्यात शिवसेना उभाटा महिला आघाडीनं आंदोलन केलंय। भारत पाक सामन्यावरनं शिवसेना उभाटा पक्ष आक्रमक झालाय। ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आलं। क्रिकेटचं साहित्य तोडून महिलांनी निषेध व्यक्त केलाय। दुसरीकडे साताऱ्यात कराडला छत्रपती शिवाजी महाराज शिवतीर्थ इथे शिवसेना उभाटा गटाकडून भारत पाकिस्तान सामन्याला विरोध दर्शवण्यात आला। उद्धव ठाकरे यांच्या खासदारांनी धाराशिवमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकवले। पाकिस्तानची झेंडे फडकवण्याचा पाप जे उद्धव ठाकरेंच्या सेनेने केलं। क्रिकेटच्या नावाने राजकीय अड्डा बनवण्याचं काम उद्धव ठाकरे करतायत अशी टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर केली आहे। उद्धव ठाकरे यांच्या खासदारांनी धाराशिवमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकवले। खासदार नाशिक, परभणी आणि धाराशिवला निवडून आले, त्यावेळी पाकिस्तानचे ध्वज फडकवून खासदारांनी रॅल्या काढल्या। पाकिस्तान प्रेम आणि पाकिस्तानचा झेंडा फडकवण्याचं पाप ज्या उद्धव ठाकरे त्या सेनेने केलं त्यांना बिलकुल अधिकार नाही आहे। मोदीजींनी कधी स्पोर्टमध्ये, खेळामध्ये या देशामध्ये आकस आणला नाही, या जगामध्ये आकसाची भावना ठेवली नाही। क्रिकेट सामन्याच्या नावाने जे राजकारणाचा अड्डा उद्धव ठाकरेंनी केला आहे। सरकार कोणत्याही जाती धर्माचं नसावं, सरकार सर्वांचं आणि व्यापक असावं। सरकारने कोणत्याही एका जातीची समिती न करता ती समाजाची करावी। सरकार सर्वांचं असावं। सामाजिक ऐक्य हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य राहिलं आहे। सामाजिक ऐक्य जपलं गेलं पाहिजे। आता या ऐक्यालाच तडा बसतोय अशी खंत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिकमध्ये व्यक्त केली आहे। यानंतर नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं शिबिर पार पडलं। सरकार स्वच्छ काय एक
एका माणसाचे अध्यक्ष, हो हो दुसरी कमिटी दुसऱ्या माणसाचे अध्यक्ष. सरकारच्या कमिट्या निर्णय जातात, हो पण ते एका समाजाचे सभासद त्याच्यात कधी असत. हां सरकार हो सरकार हे एका जातीचं एका समाजाचं नाही, ते सगळ्यांचं. बरोबर त्यामुळे तुम्ही दुसऱ्या सरकारच्या नियुक्त करताना एकच दृष्टिकोन ठेवला पाहिजे आणि एकच याच्या प्रक्रियेला मदत करणारा असला पाहिजे. सामाजिक राजकीय हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे. त्या ऐक्याला कुठे ठराव होतो, त्याचा ठराव येतो, त्याचा असा शब्द वापरला जाता, त्याची हिळीस होते हो असं चित्र या ठिकाणी. आणि हे इथंच आहे असं नाही, राज्यात हो आपण बघतो हा असतो प्रश्न, तो आरक्षण असेल किंवा आणखी काही असतील, या अजून समाजामध्ये कचुता नको याची काळजी घ्यायची गरज आहे. नाशिकच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शिबिरात मतचोरीचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. विरोधकांकडून मतचोरीचे आरोप करण्यात येत आहेत आणि त्या आरोपानंतर आता मतचोरीचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. नमस्कार, माझं नाव अमित उपाध्याय, EVM हटाव सेनापासून. आणि मी इकडे आमची बनवलेली EVM डेमो मशीनमध्ये इलेक्ट्रॉनिक आणि पेपर वोटची चोरी कशी होते याचा लाईव्ह डेमो करून दाखवणार आहे. तर ही मशीन आहे आणि मी डायरेक्ट कामाला लागतो. इकडे आपण बघू शकता, हे VVPAT आहे आणि हे बॅलेट युनिट आहे. तर वोटिंग चालू करण्याचा अगोदर मी इकडे स्पष्ट दाखवतो की इकडे आत एक पण पावती नाही आहे, म्हणजे कुठलीही वोटिंग नाही झाली आहे. आणि आता आपण वोटिंग स्टार्ट करू. तर इकडे आपल्याकडे बॅलेट आहे, बॅलेटमध्ये आपल्याकडे 3 कॅन्डिडेट्स आहे आणि आपण वोटिंग स्टार्ट करून पावती बघू आणि त्यानंतर चोरी कशी होते ते आपण समजण्याचा प्रयत्न करू. मग आपण पहिली वोटिंग करू. मग हे बघू शकता, आपण केळ्याला मत दिलं आणि सगळे आपण केळ्यालाची पावती, मी रिक्वेस्ट करतो कॅमेरामॅनना झूम करावं इकडे प्लीज इकडे. मग आपल्या सगळ्यांना केल्याची पावती दिसत आहे समोर समोर. हां, आता पहिला वोट आम्ही दिला केळ्याची पावती सगळ्यांनी बघितली. आता आपण दुसरा वोट देऊ. दुसरे वोटर आले, त्यांनी पण केळ्याला मत दिलं. आता आपण सगळ्यांनी पावती बघूया इकडे. तर परत आपल्याला केळ्याची पावती दिसली. 2 वोटर आले, दोन्हींनी केळ्याला मत दिलं, केळ्याची पावती बघितली.